विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हणणं, घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला झाला, एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. आणि आमचं लोकांवर विश्वास आहे. आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील, ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. जरांगेंचं आंदोलन जे आहे ते काही राजकीय पक्षांकडून पुरस्कृत आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी आता केलेला आहे. आपण याकडे कसं बघताय? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आता असं आहे ना की सत्य हे काही लपून बसत नाही. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि कोण या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडते आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल. परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे ह्या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचे मुहूर्त पण पुढे ढकला, जर परीक्षा असेल तेही पोस्टपोन करा. हो. निवडणुका सुद्धा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी. जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला. तर मला असं वाटतं आता पाहू, सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं. आपण अशा माणसाला नेता बनवलं आहे, त्या सगळ्यांना खरं म्हणजे आश्चर्य वाटतं मला. काय धन्यवाद.